आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे। तर आज मी बनवणार होते काळं तिखट। आपल्या इकडे कसं महाराष्ट्रात बनवतात तसं इथं मला डंके वगैरे कुठं दिसलेच नाही आहेत, म्हणजे असतील शहरामध्ये पण गल्लीत वगैरे दिसले नाहीत। आपल्या इकडे कसं असतात। तर मी आज घरीच बनवणार होते। तर वाळलेला कांदा, मिरची आणि मला एवढं काही साहित्य माहीत नाही आहे, पण मी व्हिडिओमध्ये बघून काढलं होतं साहित्य। हळकुंड, सुंठ, खोबरं छोटे छोटे काप केले। मसाला मला सुट्टा काही मिळाला नाही आहे, पॉकेटमध्ये होता तोच मी घेतला। जिरं, मोहरी, लसूण पण घेतला आहे। काय काय लागतं हे मला एवढंच माहिती आहे। जर माझं काय चुकत असेल तर नक्की कमेंट करून सांगा। तर मी एक कढई तापायला ठेवली होती, पण परत नंतर लक्षात आलं की आधी मिरच्या भाजल्यानंतर ना खूप ठसका उठेल, परत नंतर मला बाकीचं काहीच करता येणार नाही। त्यामुळे मी पहिल्यांदा छोटी कढई घेतली, तेल टाकलं आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा काय भाजतात ते पण मला माहीत नाही आहे, पण मी पहिल्यांदा मग खोबरं टाकलं। खोबरं तेलामध्ये तळून घेतलं, म्हणजे थोडं फ्राय करून घेतलं। खूप भूक लागली होती म्हणून दूध पिऊन घेतलं, कारण की मी पहिल्यांदा आयुष्यात बनवणार आहे, कधीच मी बनवला नाही मसाला। हे बघा थोडंसं माझ्याकडून थोडं काळं झालं। त्याच्यानंतर ना हळकुंड टाकायचं होतं मला। हळकुंड मला वाटले जरा जास्तच होते, कारण की मी 200 ग्रॅमच मिरच्या आणल्या होत्या। इथं 1 किलोवर पण मिरच्या भेटत नाही आहेत, ग्रॅमवरती भेटतात। शक्यतो इथं घरोघरी मी बघितले तर MDHचे मसाले वापरतात, असे विकतचेच मसाले वापरतात। हळकुंड पण भाजून घेतलं।